चढता क्रम आणि उतरता क्रम. काय नाव आहे? चढता क्रम आणि उतरता क्रम. आपल्याला काय शिकायचे आज? चढता क्रम आणि उतरता क्रम. म्हणजे आपल्या पायऱ्या असतात का नाही? है की नाही? पायऱ्या असतात की नाही? आपण पायऱ्या चढत जातो की नाही? चढत कसं जातो? चढत आपण सांगा बरं. पायऱ्या वर 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 जातो की नाही? है की नाही? आणि उतरताना कसं येतो? खाली खाली येतो की नाही? तर त्याला म्हणायचं चढता क्रम आणि उतरता क्रम. तर आता ते आपण ह्याच्यातून शिकूया. सर्वांना कळलं ना? ओके, ठीक आहे. आता चढता क्रम म्हणजे ऐका, हा सगळ्यात मोठा आहे. मग आता चढता क्रम घ्यायचा आपल्याला. मग अगोदर कोणता घ्यावा लागेल आपल्याला? सगळ्यात छोटा घ्यायचा. हे कुठे ठेवणार मी? इथे ठेवणार. आता हे छोटा आहे की नाही? आपल्याला चढता क्रम घ्यायचा. लक्षात ठेवा, आपण काय घ्यायलो? चढता क्रम. म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जायचं. कोणाकडे जायचंय? हा. आता हे सगळे छोटा झालं की नाही पॉट? आणि हे त्याच्यापेक्षा मोठा. बघा इकडं. आणि हे त्याच्यापेक्षा मोठा. आणि हे त्याच्यापेक्षा मोठा. काय म्हणायचं? त्याच्यापेक्षा मोठा. हे त्याच्यापेक्षा मोठा. आणि हे त्याच्यापेक्षा मोठा. हे त्याच्यापेक्षा मोठा. हे त्याच्यापेक्षा मोठा. आणि हे सर्वात मोठा. बघा झाला का नाही चढता क्रम? आता ही आपली पायरी आहे. इथून सुरू करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंक सर्वात मोठा असते की नाही? है की नाही? मग आपण 10 ला पोहोचलो. आणि आता उतरता क्रम कसा घ्यायचा आपल्याला? 10 9 8 7 5 च्या नंतर 4 3 2 1. कळलं का? बघा आता अजून एकदा बघा. चढता क्रम बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. ते घे इकडं. साहिल इकडे घे. इथं चढता क्रम लाव बरं तू. थांब रे, थांब थांब. तू संस्कृती थांब. साहिल इकडे लावायचा. चढता क्रम लावायचा. साहिल लावा. चढता क्रम लावा. संस्कृती तुला बसायला सांगितलं मी. ज्याचं नाव घेतलं त्यानंच उठायचं. बसा खाली. लावला का बरोबर त्याने चढता क्रम? हा झाला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम. लक्षात आलं का? चढता क्रम म्हणजे कसं?